अरे वा, 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल की हा 800% आकडा कसला आहे, तर ही आहे गेल्या एका वर्षात गुनिंग या शब्दाच्या सर्चमध्ये झालेली अक्षरशः प्रचंड वाढ. म्हणूनच आज आपण या भन्नाट वेगाने ट्रेंड होणाऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ओके, सो गुनिंग हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल, पण याचा नेमका अर्थ काय? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे प्रकरण आहे तरी काय. तर बघा, गुनिंग म्हणजे ही एक खूप वेळ चालणारी हस्तमैथुनाची प्रक्रिया आहे. म्हणजे काही तास किंवा अगदी काही दिवस सुद्धा. पण गंमत अशी आहे की इथे मुख्य उद्देश फक्त ऑर्गॅझम मिळवणं नसतो, तर सतत उत्तेजित राहून एका वेगळ्याच म्हणजे ट्रान्ससारख्या मानसिक अवस्थेत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. अच्छा, आता अनेकांना वाटेल की गुनिंग आणि एजिंग हे एकच आहे, पण तसं नाहीये. यात खूप मोठा फरक आहे. एजिंग हे बघा एक क्लिनिकल टेक्निक आहे जी शीघ्रपतनासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरली जाते. याच्या अगदी उलट गुनिंगमध्ये सतत उत्तेजित राहण्यावर जोर दिला जातो आणि यासाठी खूप जास्त पॉर्न पाहिलं जातं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा आपल्या ब्रेनवर काय इफेक्ट होतो? चला आता आपण याच्या मागचं सायन्स समजून घेऊया, कारण विश्वास ठेवा, याचा परिणाम खूपच मोठा आणि अगदी मोजता येण्यासारखा असतो. आपल्याला माहीत आहे की नॉर्मली लैंगिक उत्तेजनेची 4 स्टेजेस असतात, राईट? एक्साइटमेंट, प्लॅटो, ऑर्गॅझम आणि रिझोल्यूशन. तर गुनिंगमध्ये काय होतं की हा जो दुसरा टप्पा आहे ना, प्लॅटो किंवा पठारावस्था, तो मुद्दामून खूप खूप जास्त वेळ लांबवला जातो. आता जरा इमॅजिन करा, जेव्हा ही पठारावस्था तासनतास म्हणजे कित्येक तास चालू राहते, तेव्हा आपल्या मेंदूचा एक भाग, ऑर्बिटोफ्रॉन्टल कॉर्टेक्स, तो अक्षरशः ओव्हरटाईम करायला लागतो. तो नॉनस्टॉप फायरिंग करत राहतो, सतत सिग्नल पाठवत राहतो आणि याचे परिणाम ते मात्र खूपच गंभीर असू शकतात. या सततच्या फायरिंगमुळे काय होतं तर आपली भीती, चिंता आणि विचार करण्याची, तर्क लावण्याची क्षमता कमी होते. एक प्रकारे तुम्ही झोन आउट होता. गुनिंग कम्युनिटीमध्ये यालाच गून स्टेट असं म्हणतात आणि त्याचं वर्णन कसं केलं जातं माहितीये? एक ध्यानाधारित अहंकाराचा मृत्यू, म्हणजे अ मेडिटेटिव्ह इगो डेथ. किती इंटेन्स आहे हे? आणि हो, सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे हा इफेक्ट तात्पुरता नाहीये. यामुळे आपल्या ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे ग्रे मॅटरमध्ये पर्मनंट बदल होऊ शकतात, विशेषतः डॉर्सल सिंग्युलेट नावाच्या भागात. हा भाग म्हणजे आपल्या ब्रेनची रिवॉर्ड सिस्टीम कंट्रोल करतो आणि जेव्हा तोच कमकुवत होतो तेव्हा काय होतो? आपल्याला साध्या-सुध्या रोजच्या गोष्टींमधून आनंद मिळवणं सुद्धा अवघड होऊन बसतं. ठीक आहे, ब्रेनमध्ये हे सगळं घडतंय, पण याचा आपल्या रिअल लाईफवर काय परिणाम होतो? आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यात हे बदल कसे दिसतात? चला तेच बघूया आता. यामुळे ना एक विचित्र दुष्टचक्र सुरू होतं, अगदी व्यसनासारखं. आपला मेंदू सुन्न होऊन जातो. मग तोच आनंद परत मिळवण्यासाठी त्याला अजून जास्त उत्तेजनेची गरज भासू लागते. यालाच डिसेन्सिटायझेशन फीडबॅक लूप म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा मेंदू अजून जास्त एक्स्ट्रीम गोष्टींची मागणी करायला लागतो. एक न संपणारं चक्र. आणि हे इथेच थांबत नाही. याचा परिणाम थेट आपल्या निर्णय क्षमतेवर होतो. इम्पल्सिव्हिटी वाढते, म्हणजे काहीही विचार न करता कृती केली जाते. विचारांमध्ये एक प्रकारचा ताठरपणा येतो आणि इमोशन्सवर तर कंट्रोलच राहत नाही. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे? असेच सेम परिणाम जुगारासारख्या गंभीर व्यसनांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. एका सर्व्हेमध्ये तर काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत. या कम्युनिटीमधील लोकांना खूप चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं. बघा, जवळपास 7 पैकी 1 व्यक्तीला म्हणजे साधारण 14% लोकांना अजून एक्स्ट्रीम कंटेंटची गरज भासते आणि 16% लोकांना तर कधीही कुठेही अनियोजित इच्छा होतात. या आकड्यांवरून यातले धोके किती मोठे आहेत हे आपल्या लक्षात येतं. पण एक मिनिट थांबा. प्रश्न हा आहे की हे सगळं आजच्या काळात इतकं का वाढतंय? अचानक असं काय झालं? चला याच्या मुळाशी जाऊया आणि शोधूया की यामागे काय कारणं आहेत. याचं एक मोठं कारण आहे कोविड-19 पॅन्डेमिक. आठवतंय लॉकडाऊन? सगळेजण घरात अडकले होते. तेव्हा एक प्रकारचा पलायनवाद म्हणून म्हणजे एस्केपिझम म्हणून पॉर्न पाहण्याचं प्रमाण तब्बल 24% वाढलं होतं. आणि याचमुळे आज पॉर्न इतकं पॉवरफुल झालंय. याला ना एक AAA फ्रेमवर्क म्हणतात. पहिला ए आहे ॲक्सेसिबिलिटी, म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर ते सहज उपलब्ध आहे. दुसरा ए आहे अफोर्डेबिलिटी, म्हणजे जवळजवळ सगळं फ्री आहे. आणि तिसरा ए आहे अनॉनिमिटी, म्हणजे तुम्ही काय बघताय हे कोणालाच कळणार नाही. या 3 एमुळे याचा प्रभाव अक्षरशः प्रचंड वाढला आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? याचा टेकावे काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? शेवटी प्रश्न हाच उरतो की अशा जगात जिथे आपल्या बोटांच्या एका क्लिकवर अमर्याद इनफायनाईट उत्तेजना उपलब्ध आहे,
तिथे आपण आपल्या स्वतःच्या ब्रेनच्या रिवॉर्ड सिस्टमला कसं वाचवणार, कसं प्रोटेक्ट करणार, हा खरंच खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पटापट लाईक बटन दाबा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तुमचे विचार खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया याच वेळेला.